आमच्या गाड्या सेकंड वाटतात का काय? हा काय करत ना बसा बाहेर तुला बसायला मिळतं का गाडीत का? सचिन भाऊ ना तेवढी पार्टी हिरो पार्टी. ए पार्टी बिर्टी काय मागायचं नाही तसलं. सचिन भाऊ दलित द्या एकदा पार्टी ए काय तोंड्या अरे पार्टी काय मागतो कवर खातो गावचं फुकाटचं. द्या की राव काय दिसतं मोठं काय झालाय अरे तुमच्यासारख्या खासदारा वेळेला पार्टी असते वय माझी मोठी मोठी लोक येणार आहे. तुम्ही कुठं ती लोक कुठं मग लय मोठी येणार आहेत बरं का? तुला तर बैल कापला तरी पुरणार नाही. माझ्यापेक्षा मोठी अंगाने जाड असणार येणार आहेत. पार्टी पाहिजे तुला. सचिन भाऊची का किडनी विकून देऊ का तुला पार्टी आता? पुण्याला वाढदिवसात हार्दिक शुभेच्छा. अशी फुकते. ए, अमर इकडे ये त्यांना पण घेऊन संध्याकाळी. बरं 100% हो. अरे ये ना चला. बहिणी ते आलेत. हो हळदी पंचमाळ. एवढं कधी आलंय? हे आता झालंय सरपंच. सचिनचा वाढदिवस आहे आज. सचिन भाऊ बर्थडे का? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू काय कर गाडी घेऊन जा बघतो आणि काय येते. ए, खबरे. चल ना. सरपंच काय चाललंय मग? नवीन तालमीचं काम झालंय पोर हे घालून त्या तालमीत चालतंय ना. नडलं कुणा त्याच्यानं उपयोग केला आपल्याला. बरं बरं चालतंय. यंदा पॅनल आपला आला पाहिजे. येणार येणारच आहे आपला. पैसे किती लागू दे तालमीसाठी चालतंय चालतंय. मग एवढं काय काळजी घ्या टेन्शन तुम्ही. नाही सचिनचा वाढदिवस आहे सर ते मला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नाना थँक्यू थँक्यू. ओके ओके चालतंय. पाहिलं सगळं सांभाळा पहिलवान. हो पहिलवानला काय खाया प्यायला भरपूर आहे. व्यवस्थित करून आहेत घ्या. सरपंच एक सांभाळायला तापास कमी पडलं तर देतील सरपंच. पैशाचं काय ना किती लागून दे पैसे देऊ आपण. चालेल चालेल. नाना संध्याकाळी या कार्यक्रमाला. हा येतो ना. हो. पोरं लवकर घेऊन या. येतो. हा हा हा. चला येऊ येऊ का? का? हा, या, हा, या. हा. कसे आहेत तुझ्या घरचे? सगळे एकदम मजेत. इथेच काय चाललंय? इथे पण सगळे मजेत आहेत. काय नसल्यामुळे थोडं वाटतंय जरा. कुठे गेला कागद? काय गेली माझं असल्यामुळे काय झालं मामाला? पायाचा त्रास आहे थोडा तिकडे गेली. आता बरेच का? बरीच आता कागद आहे का ते? काय येईल 2 दिवसांनी. हे बघ फुलांची झाडं आणली तुझ्यासाठी. रोज एक एक फुल लावायची नवीन. हो काय? खूप छान आहे. तुझ्यासाठी आणलं मी. छान छान आता फुलं पण आली. स्वयंपाक काय करू नको आपल्याला सचिनच्या वाढदिवसाला तिकडे जायचं. किती वाजता जायचं? जाऊ 7-8 वाजता. आवडते मग थोडं. नको तुला काम असेल बा.
काय झालं? कुठं चालली? होय. एवढं मोठं बोर्ड आहे की ह्याला काय झालं? काय म्हणते? माझी किती काम करते? असं का बसला इथं? पोरांची वाट बघतोय का ती सचिन बाबा वाढदिवस नाही का त्यासाठी निघालो. होय. काव्याची आठवण येते. काव्याची आठवण तर लई येते यार. पण आता तू अशी माझी वाटच लावायला लागली तर कसं काय होतं माझं जमायचं. थांब की जरा देते ना जुळून. 100% मग मी पोरं आहेत माझे मित्र येडे त्यांना तर काहीच करता येणार नाही. दिसते जुळून. 100% चालेल. मग वाढदिवसाला येणार का नाही तू? ते नाही ते. केलते की नंदिता वहिनीला. होय का? आता मी बी मित्रांना घेऊन येणार आहे टप्प्याला फोन लावतो आता. त्यावेळी आम्ही येणार. तू आता अशीच येणार आहे का घरी जाणार? मी अशीच येणार आहे. चालते. चल मग जाऊ का? हो चालते चालते. जाते मग आता. ए अगं तू जमून द्यायच्या आधी थांबती पोरांना फोनच लावतो. हॅलो दिवड्या कुठे आहे? अरे टपचळण शकला घेऊन ये ना आपल्या वाढदिवसाला जायचं ना सचिन भाऊच्या. चालतं या मग लवकर. तू कुठे हाय मंदिरामध्ये बसलोय मंदिराच्या पुढे. हा ये. चल की चला की काय मार चला जायचं ना बड्डेला. जाऊ की. तिथं कमळून गाठतं आम्हाला त्या वाढदिवसाची पार्टी. आणि माझं काय झालंय काय तुम्हाला काय पार्टी द्यायचं? सवय लागली रे दाटून पोट भरायची. अरे पण माझं झालंय का तुम्हाला पार्टी द्यायला? जातोय मागून तुम्हाला काय दिलं चला चला आमच्या तुम्ही काय घेता का येडे तेच नका. ऐका मी काय म्हणतोय माहितीये का? आपण कसं तरी त्याला लाड गुड लावतो तिथं काय धिंगाणा कर नका. तर मी काय म्हणतोय माहिती माझं प्लॅन ऐकतो बरं का. तिथं आपण जर काव्याचा नंबर चोरून घेतला तर बघा आयडिया भारी हा. पुन्हा तर मार्क खातात. नाही आपण आज प्लॅन कर आज काव्याचा नंबर कसल्या परिस्थितीत घ्यायचा नाही तू झाला काय वेळ आता ती येडा ही खरं घेऊ आपण. माझ्या मी प्लॅनिंग करतो सगळं. माझा विश्वास आहे का नाही तुमचा? हा विश्वास पण रट खायचं सारखं आणतोय भेटतो नाही आज काव्याचा नंबर आपण घ्यायचा म्हणजे इतके दिवस कधी हाणलं तू हॉटेल बघला करायचं का नको मग माझ्या आहे का नाही मग प्रत्येक वेळी तुम्ही आज करायचं म्हणजे ह्याला तू चालला काय काहीतरी करावं लागेल करू आम्ही काय मॅटर झाला तर मी आहे ना तुम्हाला काय करायचं दिनेश करतोय मी करू आपण plan करू. चल अरे शिंगरे आवरलं का? झालं सगळी तयारी? बरोबर निघतो का? चल रे आवरलं. बाबा हे मामा हे असं असते घरा गणेश पुढारी झाले की आपल्यासारखे असे धावते बरोबर. दुपारपासून आपण आपण अजून नाही घरा गणेश पुढारी बघा येते ना तर मीच कापतो वाटते चाकू चाकू नाही सत्र आणलाय तुम्ही झालं का शिंगरे? काय झालंय 17 कारभारी 18 पुढारी झाले त्यामुळे उशीर लागतो. बस आलं का सरपंच आले का? येते की आता फोन करतो मी या बसून तर सरपंच आता फोन केला मी त्यांना येतो मला आली हे काय सरपंच या 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 वहिनी साहेब बसा. लय उशीर केला. झाली का तयारी? हो झाली ना. अरे काय कुठं झोपला आता का काय? गाव शुभेच्छा देऊन गेला का आता ओके थँक्यू. मला का सरपंचाचा मुका घेतो का आता बस किती बसा बस आपल्या
ए लका उशीर कशाला करतो बसा का बसा का Happy birthday. तुम्ही काय करा मंदिराकडे कार्यक्रम
अरे सगळ्यांना सांगितलं अरे सगळ्याला सांगितलं होतं पोरांनी सगळीकडे निमंत्रण गावात दिलं. आम्हाला नाही राव कुणी सांगितलं. आता तुम्ही जाग्यावर नका. तेवढं असं येऊ का? हो या या. सचिन भाऊ पाचशे बी आणू. अरे पाणी बिणी असते ना, चहा प्यायला. पाणी घेऊन या. ये ना हाताने ये ना तू पाणी. आता बघ, ती काय बेटर आहे. अरे काय करायला लागला तुला? तर चालू दे. पाणी द्यायचं बस कर. ए, मला द्या दोरच्या आता ही म्हणतात पाणी द्या. त्यांना परत दे. ठीक आहे. आला का चहा का कोण करायची? अरे कोणता खायला चहा आहे? ए, ब्लॅक टी म्हणते त्याला ब्लॅक टी प्यायचा म्हणून ह्याला कोण येत नाही. हो. अरे वाटलं कोण? या. ए, त्याला पण दे रे. तुझ्या या, फुकटचं गावलं आणि बापल्या गावलं. गावात सोडा नाही. या ठिकाणी सगळी. जिथं फुकट तिथं बापा आहे बापा सगळं काय नका तू लागून अंतर आम्हाला देता बरं. काय सचिन भाऊ काय आहे नेमकं? आजची पार्टी चहाची. आज त्याच्यावर नाही आमचं. तू देऊ का खाल्लं? काय रा सचिन भाऊ तू काय मागला होता? बांधणं करते ती आज दोघं दुधापाय हे काय शेती नव्हतं का काय बापाची? होय ना तू मी आता मी काय केली? काय काढतो काय लागा तुम्ही काय काय विचारताय? आता शांत आम्ही गेले तुम्ही नका भेटू सचिन भाऊ चहा बी कोणाला द्यायचा का? नाही नाही बस झाले. त्या तेवढ्याला जात होत्या. हे लोक हाय सरा नाही. लय वासा वासा करतो सारखं कशाला बी. चला मामा. सचिन भाऊ आलो लगेच. चला चला. आलो लगेच. का काय होते? पी पी पी. ठीक आहे फुकटाच्या पेज हा एक आलो. म्हणले ती. हे पण चहा पितं. काम आहे मला एकदा. ये माघारी. हा, पण आमच्या बोखंडी बिल घरच्या दिलाय होय. गरम चहा वगैरे अरे काय दूध गरम आहे? पैसे कोण द्यायचं? सब टेनच पाडेल तू पैसे बस ना बस ना तू. म्हणजे 5 रुपयासाठी पैसे कोण द्यायचे इथं? देतो की? अरे मला हा पैसे कोण देत नाही? हॅलो दोन आमरे ना. ये बाबा. आलो ए, ती तुझं 5 रुपये कशाला? पैसे नका तू द्यायचे. 10 रुपये पाहिजे तर तू उभऱ्या. चहा आणलं नाही. चहा घेऊन येतो. पैसे द्या. काय बिल द्यायला धरून फिरला 5 रुपयासाठी 10 रुपयासाठी लागा. 5 रुपये नव्हतं का तुझ्या? असं तर कशाला थंडत बसलो. तुला अभ्यास करून आपल्याला येणार तिथं. ए, मला गावाचा चहा फुकट प्यायला लागा तो काय तुला तुम्हाला चहा काय काय फुकट फुकट आला व्हायचं. माझी किंमत फुल नाही लावा. किंमत नाही किंमत नाही तुमची काय काय किंमत काय व्हायची तुमची? होय गावाच्या फुकट प्यायला लागा. काय नाही डोक्यावर पडले की काही बरं आहे तेवढं टाकून आला असं सकाळ सकाळ हात बटी करते बांग बांग. चहा भारी झाला ना. लय ओढ लागला होता ना. लय भारी एक नंबर. बस पेट आलोच मी जाऊन. ए, आपण की कुठं चालला? हजार नाही 10 रुपये. 10 रुपये कशाचे? तुझं आम्ही दोघं 10 झाले. 50 रुपये गावच्या पिऊन गेला आणि 10 रुपये कुठं? माझा काय संमत आहे? माझा काय संमत आहे म्हणजे? आमच्या दोघांचं देणार नाही. तुमच्या दोघात कुठं गावच्या पिऊन गेले? मला काय माहिती? इथं बसा पाणी का मग नाही इथं बसा आपण मला काय इथं करायचं? बसा इथं पाणी का ना ना
गावच्या पिऊन गेलाय 10 रुपये देतोय अरे याचं दररोज गाव पिऊन गेलं गावच्या पिऊन मला काय संबंध आहे अहो? दररोज रड मडत कोण रडायला का आता ती भांडी घासायला. इथं भांडी घास अशी भांडी सोडून नको त्याला. भांडी घास भांडी घास आगीत उठून कुकड्यात पडलो बाबा. हे गावाने जर कोणी बघितलं आणि काव्याने जर गावानं आलं बघितलं ना नीटच होईल माझं. चांगली भांडी घास अरे गाफतोय ना. घासतोय ना म्हणजे ए दिवड्या अरे या नका नका मला काम आहे हा अरे बघ दांडा तुझा तर मला कुठे टाकून गेला पळून. अरे दोस्तांनी धोका दिला बाबा सगळा. कोण माझं पटन करतं काय माहिती. रामात हा काय कधी यायची रे अरे मला माहिती होती ती कधी यायची ती. कसं काय माहित नाही तुला मग पूर्ण माहिती त्या दिवशी पार्टीत नंबर घ्यायचा गेला पळून. आता विचारतोय कुणाला माहिती नाही. तुला शेण आहे कडे शेण आहे ना तर तू शेण आहे बेटा. हा शेण आहे मग शेण आहे ना तू एक काम कर दाखला पालखीत सांगतो म्हणजे आज आली विचार. काय मूर्ख हे कर तुला का मला करू दे अभ्यास तुझं शेण कावळा काढतो करीत नाही मला आधी तू काळा आणि कावळा हागले अजून पांढरा होती. अरे काय येडा बिडा काय ना दलितनंतर माझं वाटोळ केलं काल. काय नाही ना काल तो काय त्याचं बिला सांगितलं नाही मला. कोणाचं बोलू मला काम नाही लावून मी माझ्यावर बोलणार तुमचं तुम्ही निघा. तुम्ही प्रत्येक वेळेस कसं करता नको सर. काय झालं पण अरे काल काय ह्याने चियाच्या बिलासाठी 20 रुपयासाठी सगळं गाव हसत होतं मला. ह्याने सगळं पटांगण केलं 20 रुपयासाठी. तो ना आम्हाला गांडावलं काय? सचिन भाऊच्या वाढदिवसाला पार्टी देतो म्हणला देत नाही केक खाऊ घालून आणलाय. अरे माझी पार्टी होती होय तेव्हा ती. अरे ही लयला बाडे तर जर वेळेस मला फसवतो आणि मीला वाढे का. मग काय आहे तू पण आणि माझा ताप करतो तुम्ही सगळं कुठं करता एक लक्षात घे. त्या दिवशी बी वाढदिवसात म्हणलं त्या काव्याचा नंबर आपण सरपंचाकडून तिथे मला फसवून तुम्ही लाव मार खायला लगेच लावायची दान आला तो आम्हाला काय लागा तू सोपा आहे काय नंबर घेऊन करताना सगळं कशाला म्हणतो आम्ही मदत करतो आम्ही मदत करतो. अरे मग करू की काय लगेच काय लावतो काय का असला कालवा करून म्हणल्यावर तर मग तर अवघड होईल गाजतोय भांडी मी बरं जाऊ दे. गावाची. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय रे नको रे बाबा मला तुमच्या चोरी ह्या चपाट्यात मन नको बाबा. माझा अभ्यास काव्या आणि ही असं- ह्याला सगळं कळतं लागा नाही नाही तुमचं तुम्ही चोऱ्या करणार काय करा. नाही नाही म्हणलं बाबा. आधी ऐकून तर घे. काय 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 करायचं आपण काय करू संध्याकाळी करू नियोजन. मला नको तुमचं तुम्ही करा. इथं मी सारखा गोटीत येतोय. तुम्ही माझं निघून जाता पकडा गाडून त्या दिवशी सारखं तुम्ही नका. मला विशेष घेऊन व्हायचं चोऱ्याचं नियोजन. एवढं बिहायला काय झालं की मारायला लागला होय मला अभ्यास आहे लागा. मला हे करायचं. हे जिंदगी अशीच जाणार जाऊ दे, आहे जाऊ दे. मरण्यातच जाऊ दे. असं मरतो अभ्यास करून चल, करून. तुम्ही काय जागा नाही काढणार. असंच केलं. ह्याच्यात उन्हात नको मरणार आहे तू. चल आपल्या परत येऊ नका आमच्याकडे नंबर आणि फिंबर पळ घ्यायला. पळ पळ तुला किती मदत केली माहिती किती शेण आहे माहिती तुम्ही निघा. आयला आज गाडीला ओव्हरफुल वाटतंय. कोणाचा रे तू तुम्हाला नाही जातो पाणी ठेवू टापाय. उगवला का नाही सूर्यनारायण तुझा. ए बाबा गप रात्री बळ्या झाला सगळा. काय केलं रात्री. आरती गेली तू पदार्थाच्या इथं. दलिंद्रांना तुम्हाला ते सांगितलं ना का असलं कुठं करू. चल पाणी भरून ऐकू चल. काल तोंड काल तोंड या लावतोय रे घोडा हा तुम्ही कोण शिरो तोडतो थांबणार थांब जोरात बसती लागा. गावाचं खातं आणि 10 एकर सोनं गुंठ्याभर लक्षात घे.
त्याला बाथरूम आहे की कशाचं बाथरूम आहे काय सोडला का त्याला अक्कल नाही. हत्तीवणी गडीला का त्याचा मार खातोय अरे काय? 10 एकर सोडलेला का गुंठाभर जागेतला का हाक तुला का? हा? तुला बाथरूम बांधा येत नाही का बाथरूम माझ्या प्रकार दिले पण मंजूर व्हाय नाही आणि काय तोंडी तुला आहे तर लगेच एवढा कर दवाखान्यात जाणार आता जाऊन या बबरान या इकडे बरं, गड्या, तुझ्या इकडे दुसऱ्याच्या घरावर जा करून बरं आला कडे इतक्या उशिरा कोणाचं घर का भांडू नका तुम्ही सकाळ सकाळ माझं पाणी तापले म्हातारी खोळ मला मी आलो आंघोळ करून तिथं आंघोळीला जा. लावा तुम्ही गावात काय? कवा मिटायचं काय अरे, कणकीभर शिरा खाता येईल. जा तुम्ही बसा बांधणं खेळत तुमचं तुम्ही तू बी जा चल. चल, चहा प्यायला लावा तुम्ही नको कालच्या पासून आमचं नीट केलं तुझा दिले ना पैसे सर जा 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 आम्ही जा चहा बाबा, पाणी ना. करा जावा बबरान या इकडे बस काय पोरांचं मिठून मिठून माझं नीट झालं राव या सारखं पोरांना मिसळ जावं हे पोरं गायराट झाल्यात गावात सगळ्या देखाना करतात नावं ठेवायला लागल्यात लोक सगळे तू चांगला माणूस आहे शिकलेला हुशार आहे. कसं माहिती बबरांना चांगले जिगरी मित्र आहेत राव गरीब आहेत पोरं बी. अरे काय जिगरे मित्र आहे ते टपसाळ्यात असला मी बधीर तुम्ही कुठे गेले? सिंगऱ्यात असला चालता चालता कोणाला तरी काहीतरी बोलतंय शेंगऱ्या तर शहाणा नाही हो तर तुम्ही कुठे गेलता तुम्ही काय दवाखान्यात गेलो काय झालं पोटाला दुखत होतं म्हणून होय काय म्हणलं डॉक्टर काय सांगायचे मला म्हणजे माझं संपलं असं मला वाटत होय लिव्हर लिव्हर सुरू झाली का दारू जर प्याला लिव्हर फुटानं खलास बबरांना मी तुम्हाला किती दिवस सांगत होतो राव दारू सोडा तुम्ही ऐकत होता माझ्या जिंदगीचं खरंच लय वाटवं झालं माझ्या हातून वाटवं झालं डॉक्टर काय म्हणलं आता पर्याय काय आहे का नाही? पर्याय दारू सोड सोडणे का मग सोडून टाका ना राव तुम्ही दारू सोडल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही ना तर सगळं वाटव होईल खरंच माझं दारूमुळे किती नुकसान वाटवं अहो, झालं असं नाही मला म्हणजे माझ्या जिंदगीचं पूर्ण जिंदगी माझी बरबाद झाली अहो एक लक्षात घ्या महाराष्ट्रातले असे लय संसार उद्ध्वस्त झालेत आणि तुम्हाला तिथपर्यंत जायचं असलं ना खरंच बेकार परिस्थिती आता आपण आपल्या समाजामध्ये बघतोय किती माणसाचं वाटव झालं मग तुम्ही आता काय करा दारू सोडा त्याशिवाय पर्याय तुम्हाला लास्टचा तीच आहे नाही तर तुम्हाला शेवट मटणात जावं लागेल ह्या दारूमुळे माझी बायको गेली हां माझ्या आईपाला मी सांभाळू शकलो नाही बरं गावात मला सगळे नाव बेवड्याच म्हणायला हां पण मी आता माझं आयुष्य जे राहिले एक मी लाख- इतका चांगला माणूस म्हणून दाखवीन या गावाला एक लक्षात की घ्या ह्या बबरूला बेवड्या म्हणतात पण ह्या बबरूला अन्नाशिवाय माणसं गावाला त्यातनं तुम्हाला आजपासून आत्तापासून सुरुवात चांगली करावं लागेल आत्तापासून जर सुरुवात चांगली केली तर तुम्ही यशस्वी होता नाही तर तुम्ही आज मला म्हणताना पुन्हा दारू प्याता नाही झालं मग काय नाही तुम्ही संपणार शेवट मग तुम्हाला काहीतरी निर्णय घ्या शेवटचा किंवा इथलं पुढे मी टिपका दारू प्याणार नाही तुम्हाला कोणी जर इलेक्शन लागेल ते दारू प्यामध्ये कुठलंच काय तुम्ही करणार विषय ते सोडून द्या दारू सोडून द्या. दारू कायमची सोडणार आहे आम्ही. नाही ना तेवढं करा मग मी दारू नाही मी साधं सुपारी सुद्धा खाणार चालतंय मग ती झाली ना तुम्ही दारू सोडून टापसा एक बाथरूम बांधायला लावून 2 गोष्टी झाल्या ना आपलं मस्त झालं सगळं तुझा स्वभाव लई चांगला आहे आम्हाला. तू इतकं मला समजून पुन्हा स्वभाव सांग. सगळ्याचं चांगलं असतात पण आपण जसं वागण तसं स्वभाव पण असतो मला वाटत होतं ना दारू बेकार आहे माझ्या जीवनात म्हणजे तो वाईट प्रसंग झाला तुम्हाला किती समजून सांगितलं आमच्या आखी गँगने सांगितलं टापच्याला सांगितलं दिंड्याने सांगितलं सगळ्यांनी सांगितलं आता वेळ गेली रड नका तुम्ही अण्णा तुम्ही आतापर्यंत सुरुवात करा तुमचं पुन्हा दिवस चांगले येतात माझी बायको निघून गेली रे असं त्या बायकोला आपण आणू त्यांना तुम्ही दारू सोडून द्या सगळं निवेदन करू आपण बायको आणू सगळं आणू तर दारू आजपासून तुम्ही घेऊ नका पण माझ्या आयोपाची चुकून असताना का बायकोने घराबाहेर काढला मग तुमची चुक आहे तुम्ही दारू प्याला मग बाहेर काढलं रड नका तुम्ही आता अजून वेळ गेली नाही सगळं चांगलं होईल मी नीट वागून दाखवेन बघा आम्हाला चालते रड नका काय करणार का जा तुम्ही आता म्हातारी वाट बघत असं टेन्शन आहे आम्हाला तू बोलला म्हणून माझं टेन्शन देखील नाही नाही जाऊन द्या रड नका काय करणार बोबरानं सगळं व्यवस्थित जा तुम्ही काय करता? हा, ठेव म्हणजे. काय जाते का नाही बाबा बरे आहेत का बरे देऊ नंतर आता
लय बघू पाकी सगळ्याला यार सोडून दिली मी लागा दारू. आम्हाला जमत अरे दारून माझं लिव्हर खराब झाला. तुझा बी लिव्हर खराब करून घेऊ नका. दारू का पिऊ नका. जमत आहे का? हात पाया पडून मी सांगतो. आम्हाला दारू जमत नाही आम्हाला. अरे जमत नाही पण जमून घे आता इथनं पुढे मी सांगतो म्हणून. मला पण जमत नव्हतं. आता ठिकाण आतमध्ये यायचं म्हणल्यावर सोपं आहे का. माझा लिव्हर झाला खराब. दारू जर पिलो मग माझ्या माथ्याला जायचं बघ आणि दहाव्याला यायचं. परत मला डोबरांना मिळाला. अजून ती चांगली बॉडी वाटोळ झाली ना बॉडीचं तुझ्या. लिव्हरचं वाटोळ झालं. आता माझं लिव्हर झालं मला कळतंय माझं काय अवस्था चालली. बस काय जावं लागेल कडे मला आम्हाला सांगायला. किती पडली? हो काय केलं तो सारखं उठलं की डोक्याला ताप करते. अगं तुला म्हणलं होतं ना अगं काय कळत नाही फिरत नाही सगळं नीट झालं. अरे लोक काय गेली वय म्हातारी. अरे नाही गेली पण तू झोप म्हातारे. ए म्हातारी तुझ्या झोप मी गाडी घेऊन येतो. ए जा तुला ए म्हातारी तू पाहिजे चल खूप पाहिजे जमणार नाही येणार नाही नाही जमणार नाही. या ना राव, तीच नाही वेळ. चाहिए माझ्याकडे. वहिनी साहेब काय करता इथं? अरे फुलं तोडत होती. असं तू कसं काय इकडे? वही दिली होती यशोबाचे सरपंच झाले. हो का? कुठे गेले ते? सरपंच करमाला गेले ते. कधी येणार काय सांगितलं का? आलता फोन म्हणले येतो म्हणले संध्याकाळी. चला जाऊ का मी कामात आहे. हा, हा. अरे काव्य त्यांचाच फोन आहे. हॅलो, मी गेले होते आपल्या बागेत. तुमचं काय चाललं? हो का? मामाची तब्येत कशी आहे आता? तुम्ही कधी येणार पण? करमत नाही हो. हो ना? कुठे गेलता वेळ? अगं ते मीटिंगला गेली होती. महिला बचत गटाची मीटिंग होती. तिकडेच गेली होती. हो. काव्या कधी येणार आहे? काव्या येईल लवकरच. कालच फोन आला होता. तर मामाची तब्येत होती ठीक नाही. येईल लवकरच येईल. तुला करमत नसेल? हां, मलाच काय अजून? अजून कोणाला? म्हणजे आपले दोघींना हो. बरं झालं आला फोन की सांगते. म्हणजे आठवण काढत होती. पेपर घे रे. पोरं बिरं आलते का सकाळी? त्या उदाहरणे फिरून टाकलंय सगळं. रोजच चाललंय आपलं हे. त्या उदाहरण तर आमच्या घरावर डॅपसा पडलाय. राम राम. राम राम राम. आला बाई. मग काय आंघोळ झाले आता? आत्ताच आम्ही विचारलं शेटला आलती का पोरं म्हणून. बरं झालं आला. उदर बोलत शकले दिली का? आपला प्रायव्हेट मामला आहे. शकल्याचं तर तोच बंद केलंय. आपल्याकडे असं म्हणून तर गावाने आम्हाला याड लावलंय. शकले जाय बंद पाडले. शकले जाय बंद पाडले. आला का ती त्याच्या मारणाने मरते. आम्ही कशाला बंद पडू? तुम्ही उदाहरण नेता आणि देत नाहीत लवकर पैसे त्याला. अरे कुणाचं दिलंय तवा तो? हा कुणाचं दिलंय रे? त्याला आरोप म्हणायचा काय म्हणायचं? डायरेक्टला टिंगलच लावली तुम्ही सकाळ सकाळ. हेच धंदा तुमचं असलंय. सकाळ सकाळी यायचं. सचिनराव राम राम. राम 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 राम. लगा आज लईच कडक आहे. हा मग कडक आता इथनं पुढं असं राहणार आहे काय आपण. भानगड आहे? ते दारू सोडून दिली आपण. काय म्हणतो? होय कामच सोडली. ब्लॉक पिस्टन गेला माझा दारूने. म्हणून असं दूर बाहेर सोडतोय होय. सोडून दिले हो. बरोबर सो झाली दारू. ए, अरे दारू सोडली त्यांनी. याला 5-50 कोणी दिले की जाईन उतर हा नाही याचं काय खरंय. आला दारू जर सोडले तर दोन्ही मिशा काढून घ्या. मी इथं पेलो तर परत दारू. बघ आता हे. दारू जर पेला दिसलं ना दोन्ही मिशा काढून घ्यायच्या वस्तारे. होय बंडे.
दारू सोडली बघा. अरे मा- बायको सुटल लेकरा बाळा सुटल पण दारू सुटणार नाही हा? अरे दारू आपण मग दारूच्या बाटलीकडे सुद्धा बघत नाही मी. नाही होय हे अजिबात नाही एवढी सगळी अशीच म्हणतात सोडली सोडली. लय झाला एवढा आहे पण असा महाराष्ट्रात 8 बेवडा दिवस आता लय झालं तुला. तुला एखादा पुरस्कार द्यावा ना आता अरे माझ्यात काय बदल वाटतो का ना दारू असला सोडल्यापासून? एखादा शिल्लक तर द्यायला सचिन भाऊ दारू पित होता तेव्हा कशी बॉडी होती? आता माझी बॉडी तुम्हाला कशी दिसते बघा फुगली? कशी बॉडी आहे का फाईटीत पडल आहे का नाही भारी झाली बॉडी रोज मी 2-3 भाकरी खातो एका एका. असं आहे ना दारू सुटल्यामुळे दारू माझं सोडल्यामुळे. नको तूड राहू दे भास्कर 2-4 माळा आले की काय पळून पळून चाललोय कुठे घेऊन गेला म्हणतोय अरे सकाळ सकाळ न गेला का त्याला भवानी तर होऊ दे. नाही, नाही, तो नाही असंच बसल्यात होई काय आम्ही काही नेऊ का सगळं उचलून काय धंद्याला का तुझं? नाही घोडं लावू जाऊ कुठं जाऊ? हँडीच लावलाय आम्हाला त्या दिवशी आम्हाला शकल्यापाशी बसाय गेला की कुठली तर बरणी उचल काही तर आहेच तुझं. तुम्ही राव च्या सांगतो म्हणला गेले आमच्या बोकाडे बिल टाकून काल कधी काल अरे मी देऊन गेलतो कवा बिल देऊन गेलतो तिथलं. अहो, त्या आंब्रेन भांडी घासली तेव्हा सोडलंय त्यांनी आंब्र्यानी भांडी घासली. मग काय भांडी घासली भांडी सरपंचाला माहित आहे का सरपंचाला भांडी घासलेली आहे. सांगतो त्याला नाही. तुला काय करामती करा काय सांगता येणार आहे. बरं, कालचं झालं की झालं आज तर सांगायचे पैसे देऊन म्हणजे काय आम्ही काही देत नाही होय. तसं नाही पण थोडं बरं असतं तुम्ही सांगा असल्यावर सांगा तुला होय पैसा बेटा. काय प्यायचा का तुमचा चहा गार का गरम गार नारळ गरम दिलं की तिकडं पळून. गारनं माझा ब्लड पिस्टन खरंच गेला. इलेक्शनला राव देशी पेत इंग्लिश पेत इलेक्शन लागले वर सुद्धा आता आलंय जवळ हा? आता तो मोक्यावर सोडली. आता आपली तब्येत खराब त्याला काय करायचं. नाहीतर आमच्याकडनं पी आता गरम आणि थोड्या वेळाने मारा तिकडे गरटी. नाही 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 असं नाही होणार हो. आता काय आता पिले की बसून वाटतच आमची जागा आहे. नाहीतर काय सोडून तर फायदा निमेलाकडे गेल्यात मासनात बायको गेली घरदार गेलं ना आता दारू सोडली होय. आता दुसरी बायको करतोय मी दादा ही मागे. द्यायच्यात हो, सचिन दादा. 28-30 वाली पडून नाही तुला द्यायच्यात होय अरे नवं पाखरू आणतो की मी. नऊ पाखरू आता गडी कसं कसं वाटतोय? आणायचं ना हा? गडी लोक सचिन भाऊच्या वाटी घेतला माणूस आहे आपण. भाऊ आपल्याला पाखरू काढून देणार का नाही? लय वेळ तू कट करणार आपल्याला नाही काय लय झालंय तर तुझं होय. जायचं चहा प्यायला चालेल की काही जाय का प्यायचा का म्हणजे चहा गरम ए, चहा बंड्या, पिणार. येतो पाच का? तू मी पाचतो काय ते सांगायचं पण आज माझी इच्छा ए, तुमच्या तुला बरोबर. प्यायचा का रे? नको चला मी पितो त्याच्यावर 2 कप तू तर फुकटाच आहे पहिल्यापासून तुझा धंदाच त्याला आहे बघू ते. दे दादा त्याला नाही तुझा धंदाच आहे रे बाबा ती ए. ए, जर पेपर कांदा गेला माझा 10 एकर बरं चल बाबू चल चहा पाच जरा. नाही तर नको लागा तुमचा चहा नको तुम्ही तिथे नेऊन मला परत तुम्ही मला लावचा चुना नको तुमचा चहा मी जातो ए, नको बाबा नको चहा बी नको खाली बी नको चल तुला पास काय उपयोग नाही. हा, चल. सरपंच ओ सरपंच सरपंच आम्ही आमर आहे. अरे मग काय झालं एवढं सांगताय? अहो, गाडी पाहिजे होती हो. गाडी आता सरपंच घेऊन गेले बाहेर. चावी पण मला वाटतं त्यांनी घेऊन गेली या गाडीची. बघा ना दिदी पडली त्यामुळे गाडी काय? दिदी पडली, कशामुळे पाय- पडल्यात? पाय बसून पडली. अरे बापरे, जास्त लागले का? हा लागले. 2 दिवस झाले येईल म्हणते जिल्ह्याने पण द्यायला. आता काय करायचं? गाडी तर त्यांच्याकडे चावी गेल्या पाहिजे. नक्की जर लवकर आले तर मी सांगते. काळजी घ्या, मला फोन करून कळवा. मला वाढ होते की लागा 2 मिनिटं जाऊ लागले.
तुमचं बरं राव दादा तरी होतोय कसं शिकायला काय लय कमी आलाय आता माझं तर उदारच आहे राव काय आता सगळं टपरी बंद ठेवली मी बंद ठेवली चालूच का होती तुझी टपरी मग काय होती की लागा काय तू ए खाली ठेव किती एअरपाट दिसली का काय होती तिकडं मला कुठं तिकडे गाडी द्यायला गेली कुठं गायब झालं काय माहिती काय इथं बस काय तू किती आता ए भाऊ देवायचं का जाऊन आम्हाला काय आम्ही काय टुचतो काय तुम्हाला लगेच चाललाय तुझ्या नादी लागायला बाबा मी येडाय होय मीच येडाय जाऊ दे आम्हाला जाऊन तिथे बाबा यार कसं ही उदारे करू ते उदार तुझ्यासारखी टपरी बंद पाडतो परत अजून आपलं उद्या पैसे बघ पैसे नाही उद्या. रोख रोख सगळं बघू द्या ओके त्या उदारीमुळे टपरी बंद पडली मी दिले राहिलेलं सगळं काय दिले गपला का तू त्या आमरला लावलीच भांडी घासायला तू दिलंय त्यांनी नाही दिलं लावून का त्याला हाकलून दिलंय तरी मला का काय ह्याच्यासारखी बंद पडतो का म्हणजे ते आमरला ते भांडी घासायला लावले त्यांनी भांडी का असं मग काय? का त्याचं सगळं केलं ए बाबा मी नाही सचिन भाऊने त्यांनी मी आमच्या बोखांडी टाकली तू काय मजा केली माहिती ना मला काय नाही तुम्ही बघा तुमचा दादा आम्हाला बघू द्या तू सगळे गावाला चहा पिऊन गेले तर ती भांडी घासत बसलोय पर्यंत तार पुचली म्हणते सचिन भाऊने सगळ्या गावात केलंय नाही झालं ना मला संते कुठे येते आमरे संते असं करी काय करेल लावली फोन त्याला पुरी ती बी लोक चांगलं चांगलं म्हणता म्हणता ती बी पुरी ना लय पाहिजे अंदर घे लाव की फोन त्याला बोलव काय फोन लागत नाही त्याचा मागच लावला होता कब सगळ्याला लाव राव कुठे मीच गिराय बघतो सकाळपासून चहा प्यायला हा तू टाका टाकीच करणार बरं तू दुसऱ्याला हॅलो हा कुठे आहे रे अरे त्या आमरची आजी पडली का काय म्हातारी पैसे कुणाची आरामरेज म्हातारी पडली बरोबर आलो आलो चल काय झालं ना हो साहेब 10,000 दे राव म्हातारी पडली राव मगाशी म्हातारी पडली राव मगाशी पैसे नाही अहो तुमच्या पाया पडतो राव 10,000 दे राव एवढी बार बाप पैसे नाही दे राव म्हातारी 2-4 जण मागितलं नाही नाही पैसे नाही काय करायचं दिला पण झाला तर तुम्हाला दिला का नाही राव पैसे असले दिला असं नाहीच पैसे म्हातारी पडली राव 2,000 रुपये दे भयंकर अडचण येते दिवस असले पण दे राव. 8 दिवसात दिला असता. माझ्या तर काय विष खायला पैसा नाही तुला असतं राव. जाऊन दे, टाकू नका. राम राम बरं काय चालले पेरणी गेले निवांत बसले काय पेरले पेरली उडी बरं आता काय पाऊस कसं काय पाऊस व्यवस्थित धन्यवाद बसतो सचिन भाऊ कुठं फिरतोय तुमचं गाव बघतो जरा फिरून आता बस रामकृष्ण आहे माऊली रामकृष्ण हरी एकच भारी तुमच्यासारखं वारी म्हणायचं काय नाही बाबा निवांत आहे तुझ्याकडेच काय महाराज दिसतो पण थांबलं त्यांच्यावरच मी पण आशीर्वाद आहे माझा लवकर लग्न होईल ना तू घेऊन येतो पुढल्या वर्षी तुमच्या मध्ये होईला बापऱ्याची सुटी काय नाही बायको गेली पोरं गेलं हातचं बी गेलं काल भेटला मला ए बापरे कुठं चालला इकडे पड तुझं रिकाम करतो आम्ही दोघं होय या लोकांना मग काय चाललंय कुठं चाललाय पुढे आणा ती दार सोडल्यामुळे तसंच होणार जरा नारळ आता बरोबर कुठलं वाजवतो अरे काय इथं थोडं लिव्हर खराब आहे दारू पिणं खरंच वाईट आहे बरं वॉल तर गेला नसेल ना जगतोय वाला गेला असं म्हणजे
त्याला गॅरेजवर जाऊन दुसरा बसत वाली गेला असेल वर गेला असेल म्हणजे काय माझं काय दहावीचं जेवण ती बायकोच गेली वाटतं अरे गेली का आम्ही म्हणजे पळून गेली का मला गेली गेली अशी गेली आता परपंच होत असतं थोडं आता काय पण बोलू नका नाही पण काल गावात चर्चा काय पहिलं राहिलं नाही ते आता अरे एक गेले दुसरे आणू मामा तर अमर दिसला का नाही दिसलं काय सकाळ तर कुठे गेला कोण राहून एवढं आपलं करा पण काय काय होणार ते ठीक आहे दवाखान्यात दिला आहे कुठं बाबरे बायको गेली वाटतं गेली मग का नाही परत जाऊन माघारी अरे 2 दिवस राग असतो तिसऱ्या दिवशी मना नाही तवर तर किती वेळा घडतं असं नेहमी चालत असतं तवर तर लागा अवघड झालं वांद झालं काय बांधव मग काय कशाचं होय बाबा कशाचं वांद त्या भाकरी कालवून आणि दुसरं काय असं म्हण की तू नाही, दुसरं काय अरे आता वांध व्हायचं दिवस आहेत का आपले माल लई भाऊ भाव आहे. काय हा? जाऊ दे, येईलच उद्या आणि ते येड्यांच्या कशा नाद लागतो ना का ते आंब्यात असलं दिवड्यात असलं ती शकल्या बसले टपरी बंद करून त्यांच्या नादी लागलाय का तू पोरं जरा गरीब आहेत पोरं काय गरीब का उडान टपूच्या पोरांना नाद लागलाय तुम्ही आता दारू बिरू सोडली तर आता इलेक्शन जवळ आले आता गावाकडे बिवाकडे लक्ष ठेवा जरा काहीतरी गल्ली बोळातनं जरा नियोजन करत राहा लक्ष ते याडपाट त्यांच्या काय नादी बिदी लागणार का त्या पोरांच्या त्या पोरांच्या कशाला ना पोरं नाही पण पोरं जरा गरीब आहेत हो. आहेत त्यांनी काय म्हटलं तर काय लक्ष देऊ नका त्यांच्याकडे नाही ना हं? तर आता चांगलं लक्ष इकडं आपलं आता जवळ आलंय नियोजन बरोबर गावाला लक्ष ठेवावं लागणार आपल्याला मी काय म्हणतो भाऊ की जर काढाय भारी या काय माणसाच्या मनातलं ती कुणाकडे येते. असं म्हणणं येड्या नाही नाही, चांगलं बैल का नाव काढाय मला भाऊ 10,000 रुपये द्यायचे राव. हे अडपटा लक्षाचं असलंच काही तर म्हातारी कोणी 10,000 द्या मला 2-4 जण मागितले रुपये दिले राव तुला काय सहजच मागतो का कुठलं द्यायचं का लगे असतात का जवळ दोघा चौघाला मागितलं कोणी दिलं नाही मात्र 40,000 रुपये सांगितले तुम्हाला आला काय जाळा बिडावर पैसे पिकत वर भाऊ पैसे हा असं येतो की काय जणू आम्ही ह्या कटाड्यावर घेऊनच पैसे बसलोय वाटायला कुणी देणार रुपये देणार राव तुम्ही नाही दिलं तर कोण देतो नाही बाबा पैसे काय नाही तर आता काय तुमच्या मागणं. पाया पडू का तुला तुझी कुठे ती याडपाट दुसरी बघितलं देऊन त्यांना पैसे आहे का एकाचा तर पत्ते आहे का अजून ते बापऱ्याने त्याला पण 2-4 वेळा दिले तर पैसे दिलेत का त्यांनी माघारी माझं लय मोठं काम आहे राव नाही ना पैसे मिळणार नाहीत बाबा पैसे सोडून काय बी मागतो पैसे आम्हाला. तू आमची कपडे माग अंगावची पण पैसे काय मागणार चला मग मी जातो सचिन भाऊ माणसं सांभाळायची काय कामाचं माणूस आहे. इलेक्शन जवळ आलंय असं गावातलं काम नाही नाही माणसं अडचण सांभाळायचं नाही राव आहेत ते तुझ्याकडे असलं तर आहेत का तुझ्याकडे गाव सांभाळायला लागेल आपल्याला अरे असं गाव वाटावं. सांभाळायचंय काय आम्ही काय इथं घेऊन बसलोय का काय इलेक्शन होईपर्यंत तर जरा थोडं सोडायला आला का मग काय दिलं भाऊच्या जमिनी 7 बोरा बोजा चढून प्रत्येकात बघायचं का अरे उद्या मतदान ह्याचं कुठं जाणार आहे पैसे दिल्यावर ह्याच्या कचोऱ्याला धरून मतदान घेऊ की आपण मतदान यादीत त्याचं नाव तरी आहे का काय आम्हाला गप्पा आणतो तुला का अरे त्या म्हातारीच आहे ना अहो. हाय मामा त्याचं मतदानाला गप्पा आणतो तू बी लाका 10,000 घेऊन गेला आमच्याकडून अहो, तुम्ही काय ना? तू आमच्या नादीला काय तोंडावर तर त्याला बबरू. काय खरंय आता अहो मामा election- आमच्या म्हाताऱ्याला तपास हा. त्यांच्या पडपाया दारू सुटली तुझी आता दादानी मागवतो 10,000 देतो लगे पण त्याला कुठं देतो त्याचा काय भरोसा आहे? मला सांग बरं नेलं म्हणजे नाही नेलं. भाऊ काय खरंय अहो मतदान मिळवत आता म्हणल्यावर तो आपल्याला दारू खाली मान सोडली. घालून आपल्याला आहे, चालू लागणार आहे तो आता दारू सोडली ना इलेक्शन झालं काय करायचंय त्याला तो दारू सोडली का ना सोडली मग सोडली जण तू माग 10,000 देतो लगे तुला पण तू पहिला कसा होता बेवड्या मागितलं तरी मी काय म्हणायचं सरपंचाला नका देऊ ह्याला म्हणायचो का नाही पण मी कधी तर रुपया बुडवला का अरे कधी तू 10 वर्षांनी द्यायचा 10,000 त्याचा काय उपयोग आहे? पैसा आला की आपण मानाने लगेच ही 10,000 धरा म्हणलं एका शिक्क्याने 10,000 दिलं आपण रुपया बुडवलं नाही आपण कसं गावात आपल्याला देतो मध्ये झाली चुका आता पहिली एखाद्या नादान दारू व्यसन लागलं टापसाळ्याचं आता काय कुणाचं बोकाड, कुणाचं आलं शिरडीचं आलं वरती लागा. इलेक्शन की घ्या गालाच हातात म्हणजे भागले
अहो, मी मोकळ्या गालासकडे सुद्धा बघणार नाही गालास काय वाटवळ दादा काय झालं म्हणतात बघा आम्ही घे अरे एकटं बसणं चांगलं नाही आले म्हणजे बरं करमणूक असते बाबा बघा दादाला कळतेला का तुला कामाला का ते हा? काय काय माझ्यावर सगळं होतं अजून आम्हाला म्हातारी असं वाटते दादा काय म्हणते ना का हिला तुला का जेवण नाही ते दादा उठलेस तर रोज किरकिर आहेच त्याची ती बिचारी तर किती वर्षाचं अहो दादा सकाळची भाकर गावा 1 वाजता असते का मला सांगावं आणि तुला उठलं की गालाच लागतोय हा? परत त्याला उठलं की गालाच लागतोय सकाळचा चहा 11 वाजता बरं चला जाऊ भाऊ जाऊ आता आपण हा? मी जातो बुवा. बघा तुम्ही गाव आपल्याला बघा आपल्याला ताब्यात ठेवावं लागणार तेव्हा आपल्या गावात काय तरी चालणार नाही तर कोण किंमत येणार आहे ग्रामपंचायत आपल्या आहे तर आणि ती पोरं तुला पाहिजे म्हणते त्यांच्यावर काही लक्ष देऊ नका पोरं मला कष्टात जवळ बरं का पण पोरांचं मी बरोबर करतो काय करायचं पोरात म्हणजे तू मतदान नेमकं कोणाच्या पार्टीकडे आहे पोरांचं मतदान घेतो की आपल्या बाजूने हा, असं तर म्हणतोय तुला पोरांच्या बाजूने मी असतो काय मग आपण तुमचा माणूस आहे हा, मग तुला काय पाहिजे लागलं समजलं सगळं सांगायचं काय काय मग पुढचा नका जाऊ आम्हाला हाताला अरे का मग नाही तर मतदान झालं की नाही. आता बघा तू चांगला झाला आहे हा? चांगला झाला आहे ना तू चांगला म्हणजे काय चल. दादा राम 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 या 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 तू इथं बसलाय होय 3 तास झालं तुला हुडाकतोय मी काय पैसे गोळा करतो तुला काय इथं येणार कारण अरे नको रडू काय एवढं काही बेकारीसारखं भेटतो कुठं दुकानी करून आम्ही आहे तुला म्हातारी कशी नीट करा सांग घरून नीट आपण म्हातारी एवढं रडून काय व्हायचं ना गावाला पैसे नको, तू वाईट वाटतं. अरे रडू नको तुला काय करायचंय तू आपण करू काय तरी काय म्हणजे म्हातारी कशी नीट व्हायची होत असतं म्हातारी नको टेन्शन काय काय करू नको कसं काय पडले मग तरी पडली म्हातारला घाण पैसे बी नाही तुम्ही 40,000 रुपये मग रडते सर काय रड नको सांगायला काय नाही रड नको मला म्हातारीची वाईट वाटत अरे आम्ही नाही होय अरे आम्ही आहे की जेव्हा भावाची तुझी एवढी अरे वरून नाही देणार करू आपण सगळे मिळून ऍडजस्ट आहेत माझे पैसे मागितलं कुणाला रुपये दिला नाही तू नको पाहिजे. आम्ही आहेत ना तू बाकी वाघ आहेत ना 3 वाघ ए, तू कसं माझ्या टेन्शन लग्नाचं घेतोय? पैसे मीच खर्च करतो. तुला बी माझं नाही होती लग्न तुला कोण द्या तुला पैसे नाही माझं नाही होती लग्न माझं लेट लग्न आहे आता अरे माझ्याकडे बी अंगठी आहे घरी तुला अंगठी दिली, तुम्ही काय अंगठी मोडली घरची खवळ त्यांनी काय घरची मिरची म्हातारी आधी बघू म्हातारी विकून टाकू चल पैसे दे तुला काही टेन्शन नको म्हातारी आधी बघू मग नंतर काय तू रडून काय सारखे गडे आपण रडायचं असतं. हा. खरंच भाव चल, आपण हसायचंच नाही ना हसायचंच नाही आपण बी लय कष्ट करू बरं म्हातारी नीट करू आधी चल तुझी गाडीत लहान कुठे गेलं काय की असतील इथेच राहण्यात विचारा फोन करून फोन तर लावून बघतो की मामा कुठे येतं खाली बांधाव का बरं बरं चल कुठे? खाली बांधाव चल राम राम तात्या राम 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 काय करताय अहो काय इच्छा घालतो आता काढतोय सर बर बर घ्या काढून काढतो पण काय सरपंच साहेब आमच्या घरकुलाचं काय आहे का ना अहो तात्या कालच करमाळा जाऊन आलोय तुमचं यादीत नाव आलेलं आहे आता काय फक्त मला जेवण पडताना काम चालू करायचंय घरकुल पाहिजे राव सरपंच 4 ठिकाण तर छपार गळते राव आमचं म्हातारी माझी गळठून जाईल त्यात गळून गळून म्हातारी जर मरली मी बिन भाकरीचा मेलो की हो
सारं ओके झालेलं आहे. तुम्ही दोघं आलाय अहो. चालू येडा करायला रानात काय लावलंय बघायला आलो. नको का दाखवायला तिला पण दाखवलं पाहिजे ना. नाही दावलं पाहिजे की पण आमचं तेवढं घरकुलाच बघा बरं का. तात्या सगळं झालंय काळजी नका करू फक्त कामच चालू करायचं आता आपल्याला. हो ठीक आहे नाही तर ही पावसाळा गेल्यावर म्हातार टिकणार नाही माझं. नाही 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 आपलं काम चालू सरकारी करून काम आहे, घेऊ. थोडा वेळ लागतो तात्या. होईल. चलो का मग भुईमुग काढायला आहे तेवढ्या बाया लावून घे काढून भुईमुग. बघू आता पावसाच्या ह्याच्यावर कसं काय. पाऊस पाऊस नाही आला तर घेऊया काढून. काढून तेवढा काढायला आहे. काय मामा झालं का? झालं पुढे राहिलं. जिजिराला लागलं बरं का पण तुमच्यामुळे वाचली बरं का जिजी. अरे चल रे दोस्ती में सब कुछ चलता है. तुम्ही जर पैसे जर नसतं दिले ना नीट झाला असता. आम्ही आहे म्हणून तर सगळं आहे. बरं झालं बा तेवढं जिजी नीट झाली तुला भारी काम केलं. माग पडची चल बैठ बाबा पडलं तर पाणी वर येईल. मला जागा तर दिसला का? अर्धी शेंगऱ्याने हिशोबाची वाय दिली का? दिली आलं होतं काल तर अमर पण आला होता. कशाला? त्याची आजी पडली होती कुठून तर दवाखान्यात जायचं होतं म्हणून गाडी मागायला आला म्हातारी होता. नसते ना इकडे तिकडे करीत राहते सारखी. ती पोर हिंडत असून कुठेतरी गावात टावळ का मारीत काय त्याच्या आईला बोलाव. तुम्ही किती लागलंय? लागले काय माहित नाही पण तुम्ही चावी नेल्यामुळे मला गाडी देता नाही आली ना दुसऱ्या गाडी. ते आता मला सपान पडलं की त्याची म्हातारी पडून म्हणून. गाडी नाही दिली आता आपण पैशाची काय मदत लागली ते तरी करूया. पैशाचं बघू तुम्ही काय आहे ती. तू आपलं राहिलं तर नी काढून घे बाया लावून. चांगलं ते तर करणारच आहे मी पण बिचारा अमर चांगला मुलगा आहे म्हणून म्हटलं थोडीशी मदत चांगला करूया. आहे तुला काय माहिती चांगला का कसला आहे ती. तू आपलं बरं, घरातलं काय तुम्हाला असेल काय ते- करायचं ते करा. काय असेल ते बघ सांगू नका. घरातलंच काय आहे ती. अरे तुम्ही होता म्हणून तर बरं झालं. तू काय लाडते तरी टिकून बसते. तुला काय होतंय रे? तुझ्या कुछ नाही हो सकता. तू अरे मला वाटलं मी मलाच बसलो इथं. अरे तुम्ही विषय सिरियस करा. तुमचं काय चाललेलं का? हे बघ की इकडे अंगावर मला- सारखं झोपतो. ऐका मला सुद्धा गावातली माणसं कोण आणि कशी कळली ती. तुम्ही खरंच जीव वाचलेला का? तुम्ही पैसे दिले? ते गॅरेजवाला सांगते सांगत तुला लय कसं उशिरा कळतं रे कुठलं बी. कोणी पैसे नाही दिले तुला. मला तर ते गॅरेजवाला सांगते सांगत होता तू सचिन भाऊला आणि शिंगराला आणि सगळ्याला पैसे मागत हिंडत अरे काय होता. झालं? आम्ही असताना तू कशाला कोणाकडे बी जातोय. मला काय वाटलं माहिती का तुमच्याकडे नसत्याने पैसे. मग मी काय केलं सचिन भाऊला मागितलं त्या तात्याला मागितलं आणि ते काय कॅम्प्युटरवाला दत्तू आहे त्याला मागितलं. कोण सचिन भाऊन काय त्यांच्याकडे गेलाय तू या काय केला लागा? त्यांना काय दात करून पोट भरायची सवय लागली तू त्यांच्याकडे गेला पैसे मागाय. अरे पण म्हणलं मागाव एकदा. देत असतोय सचिन हे कसं रे ह्याचं फिल्टरला कॅस सोड मांडल्यासारखं. मग काय ती काय झालं माहिती का? मग बरं झालं आपली म्हातारा जी नीट होईल. तुम्ही दिलं पैसे खरंच मी तुमचं उपकार. बबरू अण्णांनी 10-5 रुपये काल बी आणून दिले. त्यांनी बी 5,000 रुपये दिले बबरू अण्णांनी बी. आता झालंय तुझं म्हातारीचं. झालंय बरं झालं बा तुम्ही होता म्हणून बरं झालं. नाही तर माझं खरंच कोण जीवाचं नाही ह्या गावात. लोक ही मध्येच म्हणते म्हातारी गेली. काय हो म्हणून अरे नाही मला वाटलं ह्याने फोन केला. काय मारता फिरता काय म्हातारीला? म्हातारीच गेली. मरत नाही रे पण ही मध्येच म्हणायचं का म्हणलं पैशासाठी माझी म्हातारी मारतात. नाही मरत नाही रे तशी काय मरती तो. असं काय कुठं न करू नका. तुमचं पुन्हा एकदा आभार. अरे तुझं लगीन झाल्याशिवाय म्हातारी बी जात नाही कोण जात नाही. चला आभार बिभार असते दोस्ती. बघ की ना का? सचिनला बोलून घेतलंय मग आता याच्या प्रमाणे काय असेल लोकांची कामं करून टाका. यादी आली ना आपली ती हा बरं चालतं येऊ द्या सचिन भाऊला बोलतो मी. ये ना त्याला 5 मिनिटात त्याला बोललोय मग चालतंय आलोच आलोच मला. लावलाय सचिन भाऊला आणखी. येईलच ना. चालतंय आले की येतो बोलून करतो का. राम. नमस्कार या या तुमचंच नाव काढलं होतं आता. राम राम बसा. राम राम सरपंच साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब लय खुश आहेत आज. काय गाड्याने आता दारू बिरू काय म्हणतो? मग किती दिवसापूर्वी जोडली नाही 8 दिवस झाले गेला. काय करायला लागायचं. अहो तब्येत तर बघा की. काय नाही तर दिसते पण ह्याचं काय खरं नाही हो. नाही सोडली. येणार नाही आपण. तुला कोणी आता बेवड्या भिड्या म्हणता का ना मग दारू सोडली म्हणल्यावर. आणि मला बेवड्या म्हटलं एका कान फाडीतच पडेल राव. आणि थोबाड पडला तर त्याचा हिसाबा. चुकून लागला. तू उठ. चल उठ. चुकून उठ चल. ए ए सचिन ए चुकून लागला मला.
ह्याला जवळ केलं ना हे असंच अंगावर मुतंय. आपलं इलेक्शन आलं त्यामुळे हे बस खाली. खाली बस. बरोबर बसून घ्या. बस. त्या तात्याने सकाळी मला गाडी होतं राहणार तरी बर त्याचं ते काय छापर काय गळत नाही वाटतं पार त्याला घर राहायला नाही. बर तेवढं घ्या ती पोलीस तात्यांचं बोलणं झालं चालतंय नाही. चालतंय घेतो करून ते तात्याचं मला कसं जरा थोडं दोन तोंडी दिसतोय तात्या. आपल्याला सगळी सारखी आपल्या आता माणसाची कामं करा मला असं वाटतंय. आता विरोधक पण सारखा आणि आपला पण सारखाच आपल्याला. नाही ठीक म्हणा आहे, आता कसं घ्या आहे, करून घ्या मग, इलेक्शन चला. आलंय, जवळ घेऊ करून त्यांचं पण चालेल. सकाळी, त्यांचं काम करून टाकू मग. सकाळी गावात गेलो मी बर ती बायको म्हणली कुठं आम्हाला आता म्हातारी पडली बरे का ती हा ते तुम्हाला सांगायचं राहिलं. आंबऱ्या गावात सगळे भीक मागितले का पैसे मागतोय 10,000 द्या 10,000 द्या. तर आपलं जाऊ ना म्हातारी का बघायला बरे हो हो नाही जाऊ की त्यांच्याकडे जाऊन येऊ बापरे, काय रे? 10-5 देऊन टाकू पण ती तसं सगळ्या गावाला मागताय त्यामुळे मी त्याच्या म्हणलं नाही. म्हातारीचा खर्च आपण सगळा करू पण ती शेरा पोर नाही हा आपण जाऊ समक्ष डॉक्टरला भेटून बघू काय असेल. चालतंय, चालतंय. जाऊ आधी बाबऱ्याला तन करत गेलं या आधी त्याला रानात जायचंय आणि तुम्ही बसला इथं गप्पा आणि त्या आंबऱ्याने गोळा लावला आपल्या दोघाची बी. काय आता काय सांगायचं पैसे गाव दिले नाहीत म्हणला सरपंच दिले नाही त्या सचिन ते भाऊ कोण आता माझ्याकडे माझं नाव घेतलं त्यांनी तुमच्या तर काय तुमचं तर पार पाटागण केलं त्यांनी सरपंच त्या आंबऱ्याला मला बघावंच लागेल. बघायची काय चला ती काय चला, म्हणलं माहिती का? काय? हा, नाही, काय आपण सगळं सगळं कशाचं पैसे मागतंय म्हणला तर दिलं नाहीत म्हणला चला, 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 चला. असं का बसून जमणार नाही आपल्याला. तुला काय अक्कल शिकला आहे का दरिंद्र काय केलं मी तू गावात काय म्हणला लोकांपाशी काय बोललो मी काय म्हणला पैसे दिले नाही मला सरपंच कधी आता पैसा माझ्याकडे सवड नाही माझी म्हातारी आधार मला नाही सवड म्हातारे आधार तुला स्थिर विचार सगळं ऐक. आपल्याला काही स्वाटू काय शेअर होईल का? ए, तुझ्या थांब, शेअर थांब, होईल का? थांब, काय केलं? थांब. काय केलं? माझ्या कानाने मी ऐकलंय काय सचिन भाऊचं खरं म्हणलं त्या सरपंचाचं गाडी बी दिली नाही चावी बी कशाला दिली तसं बोलतो तू? हा? त्यावेळीचं म्हणलं एक लक्षात घ्या तुम्हाला हे मला रान नाही यायचंय का? रान नाही यायचंय तुम्हाला? पुढे आज काय यांचं रोज यांचं चालू ए, आंबऱ्या. काय? गावात चांगलं म्हणणं होतं तू. कशाला बोलतो? काय चांगलं? मी काय केलं? महाग नाव ठेवतो का आमच्या तुम्हाला हाणायचं का? महाग नाव आमच्या महाग नाव ठेवतो सचिन भाऊ तुझ्यामुळे तू कशाला काय आम्हाला एक बदला का एक नाही दिवस ह्यांना ना त्याकडे माणसं मारायला लागली तरी ह्यांना राजकारण ह्यांना खरं खोटं कळलं नाही ह्यांना आता सुट्टी नाही त्या शिंगऱ्यानं सगळी लावालावी केलेली आता नाचकाल तर तुमचा दिमताच करू मला पहिला डाव ह्याचं लक्षात आलता काय होय पण तुम्ही शांत त्यांना स्थितीला घ्या. कवर आहे ना? शांत नाही राहायचं आता. त्यांना ह्यांचं अक्कल विषय आहे बरोबर का? आलाय. माझी आजी मरायला लागली तुम्ही मदत केली त्यांना 1 रुपया न देणं होतं गावचं सरपंच ती बी बारीक म्हणत नाही मग ते असं करणं शोभत नाही त्यांना. पैसे नाही दिलो त्या दिवशी माझ्या खिशात पैसे होते पण ह्याच्यामुळे पैसे दिले नाही त्यांचं नाशका लोकांनी नाही ह्यांना सवय लागली पण गरजा पैसा धंदा करायची कोणी सांगितलं पण तुम्हाला का बसायचं त्यांनी आता कवर का बसायचं कशाला उगाच तिकडे पैसे मागायचे? राजा बाबू राहणार आता.
तू गेला सरपंचाच्या घरी बांधलं. काढी लाव काढी असं. देऊ काय बांधणं लावून जाता हीच मोका आहे आपल्याला तीच मोका हा. जा, लगेच त्याने लय ताप दिला ना आपल्याला. एकदा जळलं पण राखत झाली राखत करा, तुम्ही रानात जातो ते करत राहा. हे लावून भांडणं जाऊन दे जरा. काय बोबराव काय लेट डोक्यात विचार आहे काय पालकडे काय आमचा हाय बघा वाडा तुला सांगून काय उपयोग आहे आज टाकली वाटत ए बाबा ही सोडून दिलंय ते कवा तसं आता पोताच पाणी नका तुला नमस्कार वनी साहेब नमस्कार बाबू अण्णा कुठे निघालात राणा चाललोय खाली आज काय एकदम कडक कपडे बाबा तुम्हाला करमाळ्यावर आणल्यात की सरपंचांनी साड्या कधी परवा दिवशी परवा दिवशी तर हातात त्यांच्या काहीच नव्हतं आणि गाडीत पण नाहीत मला वाटतं साड्या कुणाला दिल्या आता काय मला तर माहित बघावं तुम्ही काय आता साड्या कुणाला दिल्या असतील बरं